आपल्याला 1 किलोमीटर पर्यंत चालत यायचं. आपल्याला बघू कुठचं तिकीट भेटते. होपफुली समिटचं भेटायला पाहिजे. बाजूने असं बघितलं आयफेल टॉवर असं काय म्हणजे खरंच काय वाटत नाही, पण जरा वरती जाऊन घ्या. आयफेल टॉवर चांगला वाटला की आई ड्रेस मध्ये चांगली वाटली. बघितलं तिकडे आयफेल टॉवर, इकडे बसची पार्किंग. आज किती वेळा आयफेल टॉवर बघितलं ना, आता कंटाळा लागला बघून. गुड मॉर्निंग फ्रॉम फ्रान्स, पॅरिस. आजचा दिवस पहिला पॅरिस फिरायचा. आम्ही सगळे ऑल ब्लॅक. पाहू इथे पप्पा बोलत होतो. चला नाश्ता करून घेऊया. हे आपण घेतलंय, हे चिकन आहे. बाकी पूर्ण इंग्लिश ब्रेकफास्ट आहे. ऑमलेट, बीन्स, पोटॅटो. हा भाई मंगल मूर्ति, उंदीर मामा की और चिचुंदरी मामी की. आप लोग बोले सबसे इम्पोर्टेंट आप सबका मैं वेलकम करता हूँ. मेरा नाम सचिन टेमक. मेरे मोबाइल नंबर आप सबके पास है राइट. ये गाड़ी की नंबर प्लेट और आगे जो है इलियान नाम है. यही हमारे साथ होंगे. थी ना फ्रांस, तो यहाँ पे प्रैक्टिस करते हैं. इसको बोलते हैं स्टाडा दी फ्रांस. परी पुढे बसले आणि आता निघालोय आम्ही आयफेल टॉवरच्या इथे. खायला भारी वाटते ना बघायला. वेगळंच वाटतं एकदम क्लीन. चला आपल्याला फक्त वाटते मुंबईमध्ये ट्रॅफिक असते. चला इथे पण ट्रॅफिक आहे बघा. तर आज आपला पूर्ण दिवस बाहेरच असणार आहे. पॅरिस, आयफेल टॉवर, साईट सीइंग, डिनर आणि मग लेट्स सी. जुना पॅरिस आहे. सिटी सेंटर मध्ये फिरतोय आपण आता. मागे आपलं गेलं आयफेल टॉवर. इकडे मला वाटतं कुठेतरी उतरवतील. तिकडून आपल्याला 1 किलोमीटर पर्यंत चालत यायचं. पुलमॅन हॉटेल आहे ना, वहां पे ड्रॉप मिलेगा. हा आता आपल्याला उतरवलं इकडे. आपण चालत चाललो तिकडे. आपलं तिकीट तर आहे मोस्टली आपलं ट्राय करणार आहे एकदम टॉप फ्लोअरला. मध्ये फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि वरती टॉप समिट. मध्ये थोडीशी थंडी आहे, एवढी नाही पण मॅनेजेबल आहे. ठीक आहे. तर 9:30ला तिकीट बुकिंग ओपन होतं. आपले टूर मॅनेजर आहेत तिकडे तिकीट काढायला जातात. लेट्स सी कुठचं तिकीट भेटते त्याच्यावर डिपेंड करते आपलं कुठपर्यंत जाणार आपण. अरे भारी वाटते सगळं रेडी होऊन. आता आपण चाललोय पहिले सिक्युरिटी चेक आणि मग काय बोलले तिकीटचं काय म्हणाले. आपल्याला बघू कुठचं तिकीट भेटते. होपफुली समिटचं भेटायला पाहिजे. आपली आई, आपले पप्पा आणि पवी का हसते तू. आता आपण चाललोय सिक्युरिटी चेक. बट मी आतमध्ये बघितलं तर एवढी गर्दी दिसली नाही मला. बाजूने असं बघितलं आयफेल टॉवर असं काय म्हणजे खरंच काय वाटत नाही ना. असं म्हणजे आपलं टॉवर हा एका पॉइंटने तुम्हाला दाखवतो. तिकडून खरंच चांगलं वाटते. ते आपण व्हिजिट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. क्यू मध्ये इकडून त्याचे तिथपर्यंत जातात. तर लेट्स सी कुठपर्यंत भेटतो. बाकी वरपर्यंत जाण्यासाठी 29 युरो तिकीट आहे. आयफेल टॉवर तुम्हाला माहिती असेल 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड मध्ये इन्क्लुडेड होतं. आणि दुसरं म्हणजे जेव्हा 100 वर्ष फ्रेंच रिव्होल्युशनला कम्प्लीट झालेलं तेव्हा एक एक्सपो होता, त्यासाठी हे बांधण्यात आलेलं. पण हे नंतर डिमॉलिश करण्यात येणार होतं 10 वर्षात, पण ते तसं झालं नाही कारण की फ्रान्सची ओळखच आयफेल टॉवर झाली. बाकी इकडे वेदर तुम्हाला बघायचं असेल. हे बघा वेदर, पाऊस बिऊस सुरू झाला. एक्सपेक्टेड होतं बट जोरातच पाऊस आला. काय काय पाऊस थांबला. आपली लोक पण आले तिकडे. गर्दी वाढलाय सगळी. हे बघा
हे समिटचं 29, हे सेकंड स्टेज 14 आणि फर्स्ट फ्लोअर 7.4. हे आहेत आपले टूर मॅनेजर सचिन दादा. आपले सगळे तिकीट हेच काढतात. इकडे पण अशी फर्निक्युलर ट्रेन आहे, म्हणजे ती अशी आपल्या वणीला तुम्ही बघितलं इकडे जीवदानीला तशी ती जाते वरपर्यंत. फायनली सूर्यदेवता मधून मधून येत आहेत. होपफुली आता पाऊस नाही आला तर बरं होईल पूर्ण दिवसात. असं काहीतरी आहे. तर आता आपण जे उभं आहे हेच डायरेक्ट वरती जाणार. पहिले आम्हाला वाटलं की इकडे बाजूला ट्रेन येणार आणि इकडून हे नाही ही अरे हो आणि इकडून ओपन होणार. खेचते वाटते नाही इकडेच ट्रेन येणार आहे. आम्हाला वेगळंच वाटलं. हे काय बघ खेचतंय वरती. हे आलं आपलं सेकंड फ्लोअर. आता आपल्याला समिट वर जायचं म्हणजे टॉप. तर तिकडे अजून एक वेगळे लिफ्ट आहे. असं काहीतरी आहे समिट. आपण एकदम टॉपला आलोय. टोटल आयफेल टॉवरची हाईट तशी बघायला गेली तर 330 मीटर आहे ना. आपण जवळजवळ 280 पर्यंत असू, कारण याच्यावरती तर ते अँटेना आहे टेलिकम्युनिकेशनचा. इकडून पूर्ण आपल्याला पॅरिसचा व्ह्यू दिसते. हे रिव्हर सेन आहे. ह्याच्यावर संध्याकाळी आपली हे असणार आहे, रिव्हर राईड असणार आहे. आणि तिथून मस्त फोटोज येतात आयफेल टॉवरचे. ते आपण बघू नंतर दुपारी. फुल 360 व्ह्यू आहे आपल्याला पूर्ण. खालती आहे पॅक्ट आहे. आपण जरा वरती जाऊन घ्या. ओपन आहे असं काहीतरी आहे. ते बघा तिकडे आहे ते अर्धे ट्राय. पण वरती खूप थंड आहे. इथं कानटुपी पण नाही आणली. हो कुठे आहेत प्रणिता मॅडम बसलेत आपले. वाव. तर आता आपण आहेत सेकंड फ्लोअर वरती ह्याचा. इकडे तर पूर्ण ओपनच ठेवलाय. खालती पण त्यांनी ठेवलाय काहीतरी. खालती आपण जाऊन बघूया. बाकी तर व्ह्यू सेमच आहे इथून. चला आपलं इकडचं सगळं काम झालंय. सगळं बघून बिघून आता खालती 12:15 वाजता आपल्याला बोलवलंय, कारण की इथून आपण जाणार लंच करायला आता. आणि लंच नंतर मग परत आपण पॅरिसची साईट सीइंग सुरू करणार. पोली काय खातो तू? ग्रेप्स. काय खातो पप्पाने ते? हो ते कशा करते बरी? मम्मा कुठे गेली? मस्त ना बिंदा. झालं आपलं कंप्लीट सगळं करून खालती आलोय. वाजलेत 12:15 डॉट. आपण टायमावर खालती आलोय. आपल्या टूर मॅनेजरने जसं सांगितलेलं. आता आपण इकडून जाणार लंच करायला. लंच करून मग परत आपण येणार तिकडे. मी तुम्हाला वरतून दाखवणार. इकडून फोटो मस्त येतात आयफेल टॉवरचे. तिकडे हा कसं वाटलं आयफेल टॉवर? हा काय का कसं वाटलं आयफेल टॉवर? अरे बोल तू. मला नको ना घेऊ तू व्हिडिओ. नाही तू बोलच. आता तर मी घेणारच. आईला व्हिडिओ मध्ये म्हणजे ब्लॉग मध्ये यायचं नाही, कारण की आईने काय घातलंय? ड्रेस घातलाय. आयुष्यात फर्स्ट टाइम ड्रेस घातलाय. कसं वाटतंय पप्पा तुम्हाला आईला फर्स्ट टाइम बघून ड्रेस मध्ये? आणि आयफेल टॉवर कसा वाटला? मग आयफेल टॉवर चांगला वाटला की आई ड्रेस मध्ये चांगली वाटली? तू चांगली वाटली. हा काय कोको ना कोको. तू बघ कोको. आपण इकडे गेलो नाही फर्स्ट फ्लोअरवर, पण हे जे तुम्हाला दिसतंय तर हे आहे ग्लास रेस्टॉरंट. इकडे पण आपण गेलो नाही.
सेकंड फ्लोअरवर सोविनियर शॉप वगैरे आहेत, ते तुम्ही काय घेऊ शकतात. आणि इथे बाहेर पण ना इकडे असे आपण जिकडून शिरलो तिकडे हॉकर्स वगैरे बसलेले असतात, त्यांच्याकडनं तुम्ही स्वस्तात 1 युरो 2 युरोमध्ये काय पण सोविनियर घेऊ शकता. ते एक गोष्ट आहे, थंडी असली ना तरी थंडी आहे ना अशी म्हणजे आपल्याला असं काही त्रास नाही होत आहे. नाही तर माहिती आहे ना आपल्या इंडियामध्ये थंडी विंडी नाक बीक होट बीट ठेवून इथे मस्त वाटतं, प्लेझंट आहे. चला निघूया इकडून. बाकीचे मेंबर गेले, मी गेलो टॉयलेटसाठी. तर झालं ऑलमोस्ट आता कंप्लीट आता लंचसाठीच, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण इकडे मी एक गोष्ट बघितलं आहे, इकडे लोक इंग्लिश तेवढं यूज नाही करत, फ्रेंचमध्येच जास्त कम्युनिकेट करतात, म्हणून प्रॉब्लेम होतो. बट ठीक आहे, तेवढं मॅनेज होते. आणि सेकंड थिंग म्हणजे इकडे ट्रॅव्हलिंग खूप कॉस्टली आहे. जर तुम्हाला मेट्रोज ट्रॅम्प त्याची माहिती असेल ना थोडीफार, तर तुम्ही इकडे इझिली फिरू शकतात, कारण की ते रिलेटिवली खूप चीप आहे. बाकी आता इकडे स्प्रिंग सीझन सुरू झालं आहे, पण झाडं सुकाटलेलीच आहेत सगळे आपले. चला आपले झेंडे घेऊन सचिन दादा निघाले आहेत. हो काय कलेक्शन आहे बाईकचं. पण तुम्ही बघा ऑलमोस्ट अर्ध्यात ना मॅक्सी स्कूटर आहे. ती बघा, ती मॅक्सी स्कूटर आहे. ही बघा, ही BMW ची मॅक्सी स्कूटर आहे, ही वाली. सही आहे ना यार, एक नंबर आहे ना. पण ॲक्च्युली वॉक करायचीच मजा आहे. वॉक करायला एवढं मस्त वाटतं ना, आजूबाजूला बिल्डिंग स्ट्रक्चर मस्त आहे. म्हणजे हे म्हणजे सिटी सेंटर म्हणतात, ते इकडे जुने कन्स्ट्रक्शन आहे. बाहेर तर नॉर्मली ग्लास आणि तसंच आहे आपल्यासारखंच. हे असं हे पॅरिसचं म्हणजे हे खासियत, अशा रोड साईड कॅफेज असतात इकडे. ग्लिटर होत आहेत बघ थोडंफार, पण वरती नाही. मी तुम्हाला हे दाखवतो, यामाची 3 व्हीलर सही आहे ना, मॅक्सी स्कूटर आहे. ते BMW ची आहे, R200 सेक्सी लवली यार. चला तर बस आल्या आपली, बघितलं तिकडे आयफिल टॉवर, इकडे बसची पार्किंग. ये सीजन का सबसे जल्दी होने वाला आईफिल टावर का सेंचिंग आज, तो हमारे लिए एक बार तालियां आपके लग कीजिए. गिल्डेड नजर आ रहा है ना डोम, और ये अभी फिलहाल आर्मी का म्यूजियम और हॉस्पिटल है. आजचं आपलं लंच इकडे असणार आहे. वेलकम इंडिया. चलो पळवी अंदर, चला मध्ये मम्मा चालली बघ. हम एक बार ग्रीट करेंगे. वेलकम. सो तर आपण एक फोटो स्टॉप साठी थांबलोय. हा पॅरिसचा सगळ्यात फेमस ब्रिज म्हणजे अलेक्झांडर ब्रिज, आणि हे आहे इन्व्हॅलिड नाव आहे. ते हे सोल्जर्ससाठी बांधलेलं, पण आता काय माहीत, आता काहीतरी म्युझियम आणि हॉस्पिटल चालू केलं मिलिटरीसाठी. बघा, जर तुम्हाला यायचं असेल टूरमध्ये तर विनावळवरनं या, कारण की बड्डे असे सेलिब्रेट होतात. हा एक नंबर. जे बघतायत ना ती सगळी असेंब्ली, फ्रान्स असेंब्ली, ग्रीक स्टाईल बिल्डिंग आहे. मला मी असं का दाखवतोय, कारण की पहिले इकडे झोपलंय. Because it was built like a Greek temple. So there is no official religion. We can practice whatever. There is nothing.
France is a secular country. This is how it's called. हे म्युझियम What आहे is सगळ्यात Boulevard? फेमस. Wherever you see boulevard, we तर call त्या it a म्युझियम wall, मध्ये and फेमस पेंटिंग build another मोनालिसाची one पेंटिंग a little bit further, and a little bit further, लिओनार्डो दा and विंची. the ब्रँड आहेत मोठे मोठे. didn't want to शॉपिंग invite स्ट्रीटच it वाटते सगळी. to the inauguration of his own monument. चर्च असं आहे पॅरिस मध्ये ज्याला क्रॉस नाहीये. 62 to 64, they changed some. ती बघा लुईस व्हिटॉनची बिल्डिंग सगळ्यात मोठा स्टोर आहे. स्ट्रीटवर सगळे ब्रँड्स आहेत. ब्रँड सगळे लुईस व्हिटॉन. या साईडला जारा होता. It's still on the line, yeah. It's a crazy walls. बॅग सॉरी बॅग शेप Yeah, it's very nice. लुईस व्हिटॉनचं. It's very, very nice. आम्ही आलोय एका ठिकाणी. इंडिया गेट नाही, पॅरिसचं इंडिया गेट आहे, म्हणजेच आर्क डे ट्रायम्फ. इकडे तुम्हाला मी सांगतो, आता आपल्याला वरतून तिकडे व्ह्यू वरती पण जाता येते, पण आपण वरती तर जाणार नाही. पण इकडे जवळजवळ 12 रस्ते एकत्र येतात. आणि आमच्या गाईडनी सांगितलं की इकडे जर तुमचं ॲक्सिडेंट झालं तर तुम्हाला इन्शुरन्स नाही भेटणार. डेंजर आहे ना इकडे. सिग्नल नाही काय नाही, तरी एवढी ट्रॅफिक नाही. हेच 12 रस्ते जर इंडियात भेटले असते ना, बाबा बाबा. हा आता आपण आलो एका चांगल्या ठिकाणी जिकडून आयफेल टॉवरचा एकदम भारी व्ह्यू भेटतो. या जागेचं नाव काय? Trocadero. हा? Trocadero. ट्रोकॅदिरो. This place called Trocadero. ट्रोकॅदिरो. नाईस नेम. आय लाईक दिस नेम. येस. बाजूला जे दोन्ही दिसत आहेत हे म्युझियम आहेत. तुम्हाला बोलले ना बेस्ट व्ह्यू. चला 3, 2. आता आपण आलोय रिव्हर सेनच्या इकडे क्रूज राईडसाठी. 1 तासाची क्रूज राईड होणार आहे आपली, ज्यात आपल्याला पॅरिस दाखवणार आहे रिव्हर सेनवरनं. जे आपण आता बसने बघितलं, थोडंफार ते आपण रिव्हरने बघू. 1 तासाची असते. आणि समोरच आपला आयफेल टॉवर. आज किती वेळा आयफेल टॉवर बघितलं ना. आता कंटाळायला लागला बघून. फक्त संध्याकाळचा आम्हाला शो कदाचित बघायला नाही भेटणार, कारण की आपल्याला रात्री हॉटेलवर जायचं आणि सकाळी निघायचं ॲम्स्टरडॅमसाठी. ही असणार आहे आपली क्रूज. ह्याच्यात असं म्हणतात एका टायमाला 500 लोक राहू शकतात. एवढी गर्दी पण एका टायमाला डायरेक्ट त्या बोटमध्येच जाईल. 1 तासाची राईड असणार आहे आपली अख्खी. हां दादा नाही येणार, कारण की इकडे आपले विनावलचे नाही, इकडे ह्यांचेच टूर असणार. तेच आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन देणार आणि ती असणार इंग्लिशमधनं. आपल्याला अशी सीट भेटले. इकडे वरती पण आहे एक डेक, पण त्या डेकवर आता अलाउड नाही, कारण की तुम्ही फोर्स बघू शकतात पाण्याचा. इकडे हाय टाईड आहे, आणि जर हाय टाईड असेल तर मग वरती यांच्या ब्रिजेसची हाईट कमी आहे, तर वरती लागू शकतात, म्हणून ते डेक फोल्ड करून ठेवतात. बॉबी उघडली. अरे उघडली बोलतो. चालू झाली आपली बस. अरे बसच येते माझ्या तोंडात. कंप्लीट बाल्कनी बनवून ठेवलं ना या लोकांनी. आयफेल टॉवर आपलं. हे अलेक्झांडर ब्रिज. आपण तिकडे उभं होतो ना, ते हे दिसत होतं फोटोसाठी. हे ना केवढं खालते ते. हो आमचे आई बाप्पा बरोबर. तेव्हा फॅन दिला या लोकांनी. हे मगाशी आपण बघितलेलं हीच म्युझियम आहे ती. हो फेमस म्युझियम आहे फ्रान्समध्ये.
पण म्हणा ह्या रिव्हरवर ना या लोकांनी प्रत्येक 5-10 मिनिटात एक ब्रिज बांधून ठेवलाय. आयला त्याला पण 2 वर्ष घेऊन 4-5 वर्ष लावले ते ब्रिज. इथे ब्रिजवर ब्रिज बांधून ठेवलाय. म्हणजे या लोकांनी चालायला वेगळा ब्रिज, सायकलला वेगळा ब्रिज, बसला वेगळा ब्रिज, याला ब्रिज. सब एक साथ जाएंगे. आई पप्पांना जाम आवडलं वाटतं बाहेर. आली आई गारटली वाटते. तरी 20 मिनिटं गेले इथपर्यंत. आता टर्न मारतात. आता आपल्याला आयफेल टॉवर दिसणार आहे. ओ ये पण आता सगळे लोक इकडे येतील. चला आता आयफेल टॉवर बघूया. म्हणजे ब्रिज नाही इथं खूप बघितले. ब्रिज जाऊ द्या, एक भारी गोष्ट दाखवतो तुम्हाला. असं वाटेल तुम्हाला की ती फक्त USA मध्ये नाही. ॲक्च्युली पूर्ण जगात 3 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहेत. USA मध्ये, न्यूयॉर्क, इकडे पॅरिसमध्ये आणि अजून एक ठिकाण आहे ते मला माहीत नाही. मी गाईडला विचारून सांगतो. इकडे येऊन मित्र बनवायला लावलं. काय माहित काय करतोय. मला जाम आवडलं का पॅरिस. पप्पा एकटे सकाळ म्हणजे स्टार्ट पासून बाहेर ते बाहेरच. एका फ्लॅट बीट घ्यायचा विचार आहे का काय. म्हणजे क्लीन वगैरे त्यांचं डिसिप्लिन भरपूर आहे. रूल्स जाम फॉलो करतात. असं चान्स भेटलं ना 1 वर्ष वगैरे कामासाठी येऊ शकतं असं ना. झालं आपलं क्रूज राईड पण झाली 1 तासाची. आता चाललोय डिनरसाठी आणि डिनरवरनं आपण जाणार हॉटेलवर. आयफेल टॉवर बाय बाय. पुन्हा भेटूया कधीतरी. लवकर नाही पण परी मोठी झाल्यावर. बॉक्सिंगचं नाही का, फुटबॉलचं आहे. पण तिकडे जाम असे फुटबॉलमध्येच मारामारी वगैरे. पूर्ण दिवसात पहिला पेट्रोल पंप बघितला. टोटल एनर्जी कसं आहे ना. हां तर आपण आलोय ऑलमोस्ट एअरपोर्ट जवळ. CDC एअरपोर्ट आपल्या हॉटेलच्या इकडेच. तिथे आपण आलोय डिनर करायला. दुपारी काय झालं. हां मम्मा आहे ना इथेच आहे. मम्मा तिथं चालले मम्मा. तर सकाळी आपण होतो हॉटेल वेलकम इंडिया. आता आहे भोजन. हा एरिया एकदम जरा शांत आहे आणि इथे घरांची स्टाईल बघा थोडी वेगळी आहे ना. हा बाई फिश. अरे घाबरते ते दीदीला. आम्ही आलो तर काय नव्हतं. आत्ता सगळं ओळख. डिनर करून आपण घरी आलो आहे. आता पॅकिंगच करतोय सगळी, कारण की उद्या आपल्याला इकडून निघायचं आहे. सकाळी 7:30ला आपल्याला हे हॉटेल सोडायचं आहे, कारण की उद्या खूप मोठं ट्रॅव्हल असणार आहे. ते आपण पुढच्या ब्लॉगमध्येच बघूया. तर आजचा ब्लॉग इकडेच संपतो. ॲक्च्युली आम्हाला रात्री पण आयफेल टॉवर बघायचं होतं. ते स्पार्कलिंग होते एव्हरी 1 hour नाईटमध्ये. आणि ते काय आपल्याला बघता येणार ना. बघू कधी नेक्स्ट टाईम जेव्हा वेळ भेटेल म्हणजे कदाचित डोंट नो. पण इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. परी मॅडम आपल्या चालू आहे.